खरं तर नवी मुंबईमध्ये विमानसेवा सध्या सुरू झालेली आहे. पहिलं विमान हे बंगळुरूवरनं सध्या नवी मुंबईत आलेलं आहे. ते विमान लँड झालेलं आहे. आपण पाहतोय की दिबा पाटील हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यासाठी सध्या भूमिपुत्र देखील आक्रमक झाले होते. मात्र दिबा पाटील यांचे जे नातू आहेत अनुप पाटील यांनी देखील या विमानाने सध्या प्रवास केलेला आहे. आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी अनुपजी पाटील आहेत. खरं तर तुमचं TV 9मध्ये स्वागत आहे. आम्ही पाहतोय की लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे असे बॅनरचे आपण टी-शर्ट परिधान केलेले आहे आणि विमान देखील प्रवास केलेला आहे. काय भावना? फार छान वाटलं विमानाने प्रवास करून आपल्या एरियामध्ये झालेलं एअरपोर्ट आणि ते पाहून फार छान वाटलं. आणि त्याच कारणासाठी मी बँगलोरला गेलो होतो, कारण मला हा प्रवास करायचा होता. मला आवडतं एव्हिएशन इंडस्ट्रीमधलं. उतरल्यावर झालेलं जेटनी झालेलं स्वागत, वॉटर जेटनी झालेलं स्वागत आणि त्याच्यानंतर गौतम अदानीजींनी केलेलं स्वागत छान वाटलं पाहून. खरं तर कुठे खंत वाटते का? कारण की सूर धरला होता की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला लावण्यात यावं, मात्र अद्यापही ते नाव लागलेलं नाही आहे. खंत या गोष्टीची वाटते की ती अद्याप लावलेलं नाही आहे, पण खात्रीही वाटते त्याचबरोबर, कारण काल मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली. मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या भाषणात या गोष्टीचा उल्लेख केला. त्यांनी फेसबुकवरती, ट्विटरवरती त्या गोष्टी टाकलेल्या आहेत. त्यामुळे खात्री आहे निश्चितपणाने की आज ना उद्या हे नाव निश्चितपणे दिलं जाईल आणि अपेक्षा करतो की लवकरात लवकर दिलं जाईल. काही भूमिपुत्र देखील आले, आम्ही त्यांच्याशी देखील संवाद साधलेला आहे. मात्र त्यांनी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त केलेला आहे. नाव कधी देणार? नाही, मला हे पर्सनली विचाराल तर मला या गोष्टीची खात्री वाटते की नाव तर नक्की दिलं जाणार, कारण महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनामध्ये हा निर्णय ऑलरेडी पास केला गेलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ते सुचोवातही दिलेले आहेत की त्यांचं प्रधानमंत्री साहेबांशी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाशी ते संपर्कात आहेत. त्यामुळे नाव तर दिलं जाणार. अर्थात भावना दुखावल्या गेल्या आहेत काही लोकांच्या. मी सुद्धा तुम्हाला तेच सांगितलं की थोडीशी खंत वाटते की अजूनही दिलं गेलं नाही आहे, पण त्याचबरोबर मी तुम्हाला तेच सांगतो की खात्री आहे हे नाव दिलं जाईल. खरं तर पुत्रांसाठी ते लढले, संघर्ष केला. आज त्यांच्या जागेवरती हे विमानतळ बनतंय, मात्र अद्यापही नाव नाही. आणि पुन्हा इथे 2 मंत्री असतील किंवा आमदार असतील, हे देखील भूमिपुत्र असून देखील नाव मिळत नाही. कुठे याचं दुःख होतं? बघा, आता विकासाच्या बाबतीत तर हे विमानतळ निश्चितपणाने भरपूर आपल्याला सहाय्य करणारे, लोकल लोकांसाठी हे निश्चितपणाने होणार आहे. आणि मी परत तेच सांगेन तुम्हाला की प्रत्येकजण या मागणीसाठी ठाम आहे. प्रत्येकजण या मागणीचा पाठपुरावा करतो आहे की आज ना उद्या हे नाव दिलं जाईल. त्यामुळे मला तर खात्री वाटते की निश्चितपणाने हे नाव दिलं जाईल. हा प्रवास कसा होता? किती वेळेला, किती दिवसापूर्वी हे तिकीट बुक केलं होतं? ऑनलाईन केलं का ऑफलाईन केलं होतं? हे तिकीट मी ऑनलाईन बुक केलं होतं. त्याच्या मागचेही तुम्हाला सांगतो की पेटीएमच्या माध्यमातून मी बुक केलं होतं. पेटीएममधनं बुक केलं होतं, कारण तिकडे दिसत होतं लोकनेते दिबा पाटील एअरपोर्ट. ते तिकीटही अजून माझ्याकडे आहे, आणलं नाही, माहिती नव्हतं. तर आणि जेव्हा हे डिक्लेअर झालं की बँगलोरवरनं पहिलं फ्लाईट असेल, ते मी बुक केलं होतं येण्यासाठी. तुम्ही बँगलोरला कधी गेलतात मग? माझं ऑफिसची कामंसुद्धा असतात बँगलोरला, त्यामुळे मी 2 दिवस आधी गेलो होतो, ऑफिसलाही गेलो होतो आणि मग तिकडनंच आलो मी बँगलोरवर. नक्कीच धन्यवाद तुम्ही TV 9शी संवाद साधल्याबद्दल. आपण खरं तर पाहतोय की खरं तर आज ना उद्या नक्की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागेल अशी इच्छा अद्यापही भूमिपुत्रांना देखील आहे आणि जे दिबा पाटील यांचे नातू अनुप पाटील यांना देखील आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV 9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.